बाजी 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 बघा आम्ही घेऊन आलो तुमच्या बाजीला. कुठं ही जखम कसली? कुठं आणलं माझ्या बाजीला? नाही अहो वाटेत घोडा दिसला म्हणून चालत आलो मागे मागे. आमचा काही संबंध नाही. घोड्यावर पडू नये म्हणून सोबत केली एवढंच. ए महात्मा ए सोपाना रुद्रवार बाजीला चपरा जखम दिसतंय. हळू हळू अरे दमाला ना. हळू हळू वैदूकडे घेऊन चला. अरे चला बरोबर चला रे. आरामात आरामात चला आरामात. कुठे पत्ता कुठे तुमचा? एक घटका झाली आम्हाला इथे येऊन. तेव्हाची वाट बघतोय आम्ही इथे. माफ करा मी जरा घाईतच होतो. आपला बाजी आहे. विजली ना प्राण ज्योत. एवढा मोठा वाद काय होणार? गेला विचार जाऊ द्या. पण आता तुम्ही कोतवालीचं नियोजन व्यवस्थित करा म्हणजे झालं. एकट्या बाजीच्या जीवावर चालत नाही ना कोतवाली. जाणारा जातोच. जाईल कशाला? आणि बाजीवर वार झाला हे तुम्हाला कसं कळालं? ही खबर घेऊन तर मी आता आलो. येतात सगळ्या खबरा येतात आमच्या कानावर. खुद्द नाना साहेबांनी मानाची वस्त्र पेश केली. आम्हा सगळं ठाऊक असतं. आम्हा आम्ही काही फक्त तुमच्यावर विसंबून नाही आहोत. काय झालं बाजीचं? दादाजी घेऊन गेले तो वैद्याकडे. काय होईल ते कळेलच. पण तुर्तास जीवाला धोका नाही एवढं खरं. कुठल्या मुडद्यानं वार केला रो माझ्या लेकरावर? त्याच्या हाताला झाली जगत पित्ती. त्याचं झालं वाटुळ. माझी दादा अरे असं कसं झालं ना? माझा वंशाचं दिवा आहे की र माझा बाजी. हे बाजी बाजी ना अरे डोळं उघड की ना. अक्का अगं तिला नके. अरे बाजी वैदूकडे जाऊन काळजी करण्यासारखं नाही म्हणला. अरे मोठी कामगिरी पत्ते करून येतो म्हणाला. अरे असं कसं आला नाही हो दादा? कुठल्या कामगिरीवर धाडलं होतं रे माझ्या लेकराला? मला काय बी माहित नाही ग. माहित नाही? अरे माहित नाही काही सरलंच तू. भाजी 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 अगं नाही ग अक्का तू शांत हो बघू. औषधाचा असर कमी झाला ना की येईल बाजी शुद्धीवर. वैदू म्हणला की त्याच्या आधीच कोणीतरी खूप चांगला उपचार केलाय बाजीवर. काळजीचं काही कारण नाही. ज्यानं कुणी बी माझ्या लेकरावर उपचार केलं
त्याचे उपकार मी जलंभर विसरणार नाही बघ. देव त्याचं भलं करो माझी. कधी कधी घाई नडते. जरा थांबून नवस घ्यायला हवा होता, तेव्हा नवसात काहीतरी वेगळं सांगायला हवं. नाही, चुकलं माझं. किल्लेदारांनी मला वाचवण्यासाठी स्वतःच्या अंगावर घाव घेतला. त्यांनी नाही विचार केला, मग मी का करू? गजानना, सांभाळ मला. किल्लेदारांना पुन्हा पूर्वीसारखं बरं कर. त्यांच्यावरच्या सगळ्या आईडापिडा टळू दे. अक्का, आज आला परत? हे काय अक्का? काही नाही. असं कसं काही नाही? मी बघितलं तू हातावरती दिवा पेटवून देवाला लावत होती. मी देवीचा नवस केलाय, पूर्ण करायला नको? कसला नवस? नवस पूर्ण झाल्याशिवाय सांगायचा नसतो. नवस पूर्ण झालं हे कसं कळतं? माझा विश्वास आहे देवीवर. नवस नक्की पूर्ण होणार. बाजी, हे बाजी, अरे अजिबात उठायचं नाही. अरे गप पडू नये. नाही माय, कोतवालीत जावं लागणार. तू हारचोर ती बाई, त्या बाईने काय गारुड केले तुझ्यावर कुणाच ठाव. बघावं तर मग तिचंच नाव. आणि स्वतःच्या जीवापेक्षा ती बाई महत्वाची झाली का काय तुला? हळद घातलेलं दूध आणते, पी म्हणजे जरा बरं वाटत. हा, तू तरी समजावून सांग त्याला. भाजी, तू गस्तीची काळजी करू नकोस. दुसरा भालेत पाठवल्याच्या जागी. गस्तीची काळजी नाही दादाची, पण कोतवालीत जाय पाहिजे. तो म्हातारा पुन्हा निसटला माझ्या हातनं. आता मी सोडणार नाही त्याला. भाजी, तो म्हातारा दिसतो तसं नाही बरं. वैदू सांगत होत लय जालीम विष लावून वार केला तुझ्यावर. अरे वक्ताला कोणतरी उपचार केला म्हणून वाचलास. याचं सारं रगत होऊन गेलास. कुणी वाचवला तुझा जीव? खेळणीवाली, नाव काय तुझं? कोण आहेस तू? यो तिच्याच कापडाचा तुकडा आहे. म्हणजे ती हारचूर बाई? हा, पण तो म्हातारा त्याच्याच साथीदाराला का मारत होता? हा, त्या दोघांच्या हाराच्या वाटेवरनं भांडण झालेलं असणार. पण मग तिने मला का वाचवलं? कशी तब्येत? हे नाही जरा. आता बरी पाहिजे तब्येत. एक वाईट खबर आहे. आपल्या इथल्या वैद्याचं प्रेत सापडलंय जंगलात. आणि औषधही, म्हणजे कोणावर तरी उपचार करायला गेले होते.
हा मला माहिती आहे. वैद्यभुवाना शेरानच मारला. मी शेरावर जोराचा वार केला होता. वैद्यभुवांकडून उपचार झाल्यानंतर कुणाला कळू नये म्हणून त्यानं त्यांचा जीव घेतला असता. म्हणजे तो म्हातारा शेरा पुण्यातच आहे. म्हातारा हा आता अशी खबर आली म्हणजे ती खरीच असणार. म्हणजे बाजीवर ज्यानं वार केला तो म्हातारा होता तर तळ्यातल्या गणपतीचा हार चोरला तोही म्हातारा. बाजीनं ज्याचा पाठलाग केला तो देखील म्हाताराच. आतापर्यंत समोर आलेल्या जबानीवरनं एक गोष्ट स्पष्ट होते की तो चोर एक म्हाताराच आहे. पुण्यातल्या सर्व संशयित म्हाताऱ्यांची कसून चौकशी करा. खातर जमा केल्याशिवाय कोणालाही कोतवालीतून बाहेर सोडण्यात येणार नाही. चला म्हातारा बाबा. कुठे निघाला मला येऊन? जाऊ चला. कोतवालांनी सगळ्या म्हाताऱ्यांना कोतवाले जाण्याला लावले. नमस्कारसाठी बोलायचं असतं. आपल्या मनातल्या गोष्टी पूर्ण व्हाव्यात. तुझा हात बाजावा हे होतं का तुझ्या मनात? नाही. मग मनात नसून कसं काय बसला हात? आपल्या माणसासाठी नवस केला होता म्हणून. आपल्या घरातला माणूस नाही. मग ती देवासमोरची फुलवाली काय की बाई, तुला काय करायचंय? या बाया. हिरे काय झालं ग? काय नाही. चिचोक्या काय झालं? कोळसा बिळसा धरला होतास की काय? कोळसा हातात धरमूळ होतो का नवस? नवस तू धरलेलास आणि कसला? अक्का माझा आजा परत यावा म्हणून मी पण धरू नवस. तुझा नवस जसं पुरा झाला तसा माझा बी होईल आणि आजा परत येईल. डोकं फिरलं वय तुझे हिरे? बडी बीला कळलं तर काय वाटेल तिला? आणि काय चाललंय तुझे हिरे? ए छब्या, आली चोंबडी. बरोबरचा मामा. काय बरोबर? तुला काय करायचंय ते आमच्यातलं आमच्यात आहे. छब्या, बडी बिना सोनाराकडनं डाग आणायला सांगितलं आणि बाजारात नाही येताना जोंधळ बी आण. का आज आणणार होता ना गावाकडनं जोंधळ? काल येणार होता, आलाय कुठं? अगं मग आज येईल की. काय माहित येतोय का गमावतोय? ही बाया माझा आजा काय बारक्या वेळ गमवायला? गमावलाच असणार, नाही तर आला असता आता पतूर. नाही. तुझ्या आज्याला पळवलं असणार कोणीतरी. अक्का अक्का काय करणार आहे? बस आता, तुझा आज्या काय परत येत नाही. तू पोरका ते पोरकाच राहणार. अक्का शेवंता, अशी मस्करी करतात का लहानांची? मग मोठी बोलत असताना हा मध्ये सुरू कशाला बोलतो? हव्या बडी बिनी लवकर जायला सांगितलंय. कामाच्या नावानं बोंब नुसती. तू लय कामाची. चल. आता काय झालं? आज खरंच गमवलं नसेल ना? नाही गमावणार, आणि गमावला तरी आपण शिलेदारांना सांगू. हा, ते हुडकून काढतील की आपल्या आज्याला. वय तू एवढं नवस केलंस त्यांच्यासाठी, मग काढायलाच पाहिजे. म्हणजे तुला कोणी सांगितलं मी नवस कशासाठी केला ते? आता आपल्या घरातली माणसं सोडून जास्त ओळखीचं कोण आहे? आपलं म्हणता येईल असं म्हणजे शिलेदारच की. म्हणून मला वाटलं. काय बाबा कुठे निघाला? आपलं गाव तुमचं काय? सगळ्या म्हाताऱ्यांना कोतवाले जाण्याला लावले. मी जवळ धरला होता त्याला, काय कामासाठी आला? पण नशिबानं त्याला साथ. तलवारीला जर लावून वार करतो तू. वाघ नख घालतो माता.
त्याच वाघनखांनी वेशीवर सरप्या आणि देवळात पारशाला मारले. वय ही खेळणीवाली सुद्धा त्याच्या बरोबर होती. त्यानं तिच्यावर तलवार उगारली होती आणि तवाच मी पोचलो. दिसायला म्हातारा आहे, पण अंगात हत्तीचं बळ आहे आणि तलवार वाजीत पण तरबेज. ते कळतंय आम्हाला तुझ्या या जखमेवरून. पण आम्हाला एक गोष्ट कळली नाही, आपल्याच साथीदार बाईवरती तलवार का उगारली असेल त्याने? हाराच्या वाटणीवरनं फूट पडली असणार त्यांच्यात. सकृतदर्शनी तरी असेच वाटते आम्हाला. तो शेरा गेला पण ती खेळणीवाली समोरच होती. मी तिला पकडणारच होतो, पण तलवारीवरच्या ईशान मला घेरी आली आणि मग ती सुद्धा निसटून गेली. पण वैद्यबुवांच्या आधी तिनेच तुझ्यावरती झाडपाल्याचे उपचार केले. तुला वाचवण्याचा हेतू माहित नाही, पण जीव वाचवला म्हणून चोराला सोडणारातला बाजी नाही. तेच म्हणतोय आम्ही. तू तिला सोडणार नाही हे माहित असूनही तिनं तुला का वाचवलं? तुला ओळखणारी तर नसेल ना एखादी? बाजीवर जीव आला असेल तिचा. आपणास काही अडचण? जीव आला की पहिल्यापासून होता कुणास ठाऊक. चोराच्या टोळीत अजून कोण कोण आहे याचा काही नेम नाही. हा बाजी सुद्धा असेल त्याला सामील. बिनीवाले, पद आहे म्हणून काही तर्क मांडू नका. बाजी माझा शिलेदार आहे, शूरवीर आणि विश्वासू. आमच्या धाकट्या बंधू समान आहे तो. जेवढा आमचा स्वतःवरती विश्वास नाही तेवढा त्याच्यावर विश्वास आहे. वय सह्याद्रीच्या खोऱ्यात वाढलेलं वाघरू आहे आमचा बाजी. तलवार चालवितो, दांडपट्टा चालवितो, खंजीर, धनुष्यबाण, भाला, लाठीकाठी सगळ्यात तरबेज. अनेक दिलाचा बाजी. त्याच्या लग्नात नाचणार आहे मी. बाजी, एकही म्हातारा सुटता कामा नये. सगळ्यांची कसून चौकशी करा, मग कळेलच आपल्याला त्यांच्या टोळीत अजून कोण कोण आहे ते. वय बिनीवाले, अहो तुम्हाला ओळखतात आमचे शिपाई, तुम्हाला नाही पकडणार ते. घाबरू नका. खुद्द नानासाहेबांनी ही मानाची वस्त्रे दिली आहेत आम्हाला. आम्ही कशाला घाबरू? घाबरणारे आलेत बेशुद्ध होऊन. बिनीवाल्यांचा खासा राग आहे बाजीवर. मला बी काय वागताला कळत नाही. असं का म्हणून? असो, अशा गोष्टींवरती लक्ष न दिलेलंच बरं. आपण तपासावरती लक्ष केंद्रित करू. तो म्हातारा शेरा हातून निसटता कामा नये. जी माझी आता तू विश्रांती घे. बाकी कोतवाली आहेच लक्ष द्यायला? नाही जी, अरे मी आता बरा आहे. ठीक आहे, पण आम्हाला एक शब्द हवाय तुझ्याकडून. जी. कर्तव्य बजावताना आधी आम्हास आठव. आम्ही तुझ्यात आमच्या धाकट्या बंधूंना बघतो हे ध्यानात असू दे. काळजी घे स्वतःची.